या 35 वर्षीय महिला अधिकारी बरोबर चारित्र्याच्या संशयामुळे अतिशय भयंकर घटना घडली। दीप्ती चेतन सोळंके, वय वर्ष 35 अशी या विवाहित महिलेचे नाव। 35 वर्षीय दीप्ती सोळंके स्टेट बँकेमध्ये अधिकारी म्हणून कार्य करत होत्या। तसेच दीप्तीचे पती चेतन सोळंके हे पशुसंवर्धन मध्ये विकास अधिकारी होते। दोघंही नवरा बायको सरकारी पदावर अधिकारी होते। तर दीप्ती बरोबर नेमकं असे काय घडले हे पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब आणि फॉलो नक्की करा। अमरावतीमध्ये राहणारी 35 वर्षीय दीप्ती चेतन सोळंके ही स्टेट बँकेमध्ये अधिकारी म्हणून काम करत होती। परंतु पती चेतन सोळंके याला पत्नी दीप्तीवरती संशय होता, तिचे दुसरीकडे कुठेतरी अफेअर चालू आहे। जेव्हा पती चेतनने दीप्तीला याबद्दल विचारले तेव्हा त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले आणि या भांडणामध्ये चेतनने आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली। त्यानंतर तिला ओढणीच्या साहाय्याने फॅनला लटकवले, जसे की 35 वर्षीय दीप्तीने स्वतःहून गळफास घेतला। जेव्हा दीप्तीला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले तेव्हा दीप्तीचा मृत्यू कसं काय झाला याचे कारणही समोर आले। पोलिसांनी सर्व घटनेचा तपास केला। यामध्ये पती चेतन सोळंके तसेच त्याचे आईवडील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा